नमस्कार मित्रांनो, मराठी ट्रेडरमध्ये स्वागत आहे आपलं. मी व्हिडिओ रेकॉर्ड केला होता पण फाईल करप्ट झाली. म्हणजे स्टार्टिंगचा व्हिडिओ जो आहे तो रेकॉर्ड केला होता मी ट्रेड घेण्यापासून तर पार आपलं मिडल ऑफ ट्रेडपर्यंत. पण काय झालं, फाईल जी आहे ना ती करप्ट झाली होती. तर आत्ता मी तुम्हाला लॉजिक सांगतो आणि लास्टची जी आपला टार्गेट जे हिट झालंय त्याचा व्हिडिओ मी लास्टला छोटासा रेकॉर्ड केला होता आणि तो सेव्ह केला होता आधी, त्यामुळे ती फाईल आहे ती मी लास्टला या ट्रेड नंतर म्हणजे ह्याच्यानंतर अपलोड करतो बोलून झाल्यावरती माझं. तर लॉजिक ट्रेडचं जे आहे ना ते सांगतो मी तुम्हाला. काय होतं लॉजिक, असं होतं मार्केट या लेवलला आहे ना एक अप ट्रेंडमध्ये होतं, चेंज ऑफ कॅरेक्टर दिलं. चेंज ऑफ कॅरेक्टर दिल्यानंतर लंडन सेशनमध्ये ना मार्केटनी ही जी लंडन सेशनचा फर्स्ट सेकंड कॅन्डल आहे ना तिथून वरती गेलं, बाईंग प्रेशर दाखवलं. याचा अर्थ काय, बायर्स इंटरेस्टेड आहेत, बरोबर. मग त्या हिशोबाने आपण काय केलेलं आहे या ठिकाणी की फर्स्ट जी कॅन्डल आहे आपल्या रूलनुसार त्याला स्ट्रेच करून पुढे आणलं आणि त्यानंतर मार्केट या ठिकाणी आलं आणि या ठिकाणी टॅप करून मार्केटने काय केलं, EMAच्या वरती क्लोजिंग दिली कॅन्डलची, बरोबर. एक बुलिश कॅन्डल होती. मग या ठिकाणी आपली एंट्री झाली आणि SL जो या लेवलचा लावून टाकला आपण. ओके, त्यानंतर या ठिकाणी एंट्री झाली, SL या लेवलचा लावला. 1:2चं प्रॉफिट आपल्याला घ्यायचं होतं. 1:2चं हे प्रॉफिट होतं आपलं. मार्केटमध्ये काय झालं, मार्केट वरती गेलं, सडनली वरती गेलं आणि त्यानंतर फॉल मध्ये खाली आलं. तर आपला जो रूल आहे तो काय आहे की EMAच्या खाली कॅन्डल क्लोजिंग दिली 5 मिनिटची की एक्झिट करायचं. तर या ठिकाणी तसा कोणताच सिनेरिओ आपल्याला दिसला नाही. त्यानंतर मार्केटमध्ये कसं आहे, हे तर आहेच की मार्केट डायरेक्ट वरती जात नाही किंवा डायरेक्ट खाली पडत नाही, ते वेव्ह फॉर्ममध्ये जातं. हायर हाय हायर लो बनवत जातं. आता या ठिकाणी जर चेंज ऑफ कॅरेक्टर दिलंय म्हणजे बुलिश ट्रेंड आहे हा, तर या ठिकाणी हायर हाय हायर लो बनवला, मग चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर हायर हाय बनवला, त्यानंतर हायर लो बनवला, बरोबर. त्यानंतर परत हायर हाय बनवला, हायर लो बनवला. या ठिकाणी EMAला सपोर्ट घेऊन आपलं जे टार्गेट ते हिट झालं आणि त्यानंतर मार्केट जे साईडवेजला चाललंय आता, ठीक आहे. तर आपण एकच ट्रेड केला, याच्यात आपली $82-83 रिस्क होता आणि 1:2चा म्हणजे $165 रिवॉर्ड होता. तर मी तुम्हाला दाखवतो. तर आपलं जे टार्गेट आहे ते अचीव झालेलं आहे. एक मिनिट. या ठिकाणी हे फंडिंग पिप्सचा डॅशबोर्डचं हे आपलं मॅच ट्रेडरचं हे आहे, चार्ट आहे. तर या ठिकाणी काय झालं, आपण जो आहे ना तो या लेवलला एंट्री केली होती, बरोबर. या लेवलला एंट्री केली मागचं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि आपण मार्क जी लेवल केली होती ना ती ही लेवल केली होती, मार्क लंडन सेशनची लेवल ही मार्क केली होती. इथून काय झालं, मार्केटमध्ये EMAच्या वरती क्लोजिंग दिलं, त्यानंतर मार्केट कंटिन्युअसली आपलं जे टार्गेट या ठिकाणी आपलं या कॅन्डलला टार्गेट हिट झालं 162. एकच ट्रेड केलाय मी याची म्हणजे लास्ट ट्रेड टार्गेट हिट होताना मी रेकॉर्डिंग केली थोडी, ती टाकून देतो. तर याच्यात माइंडसेट म्हणजे जी व्हिडिओ रेकॉर्ड केली होती त्याच्यात मी माइंडसेट पण सांगितला, खूप चांगलं सांगितलं होतं. पण ठीक आहे, XYZ करप्ट झाली ती. मग आपण आता आजची व्हिडिओ तर करप्ट झाली, यानंतर पण मी सांगणारच आहे तुम्हाला प्रत्येक ट्रेडचा माइंडसेट काय असतो ना, ती गोष्ट मी सांगणार आहे सगळ्यांना. तर आपलं प्रेम असंच दाखवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला काय जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट करा. आपला इंस्टाग्रामला पण आपलं चॅनल आहे मराठी, इंस्टाग्रामला पेज आहे आपलं मराठी ट्रेडर VVS म्हणून. आणि यूट्यूबला तर माहितीच आहे तुम्हाला, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला बेल आयकॉन ला टॅप करा जेणेकरून आपल्या ज्या नवीन व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला नोटिफिकेशन येतील, बरोबर. आणि यात माइंडसेट असाच होता की मार्केटमध्ये आपलं एकच प्रोसेस जी आहे ना त्याच्यावरती विश्वास ठेवायचा, बरोबर. काल आपल्याला दोन्ही ट्रेड पाहिलेत. मागची एक व्हिडिओ आहे चॅलेंज डे सेकंड डेची, त्याच्यात आहे ना दोन्ही आपल्या ट्रेडमध्ये लॉस झाला, बरोबर. आणि आता याच्यात जर बघितलं ना तर एकच ट्रेड केलाय आपण, आता दुसरा ट्रेड काही करणार नाही बिकॉज ऑफ याला खूप खूप टाइम लागलाय. जवळजवळ आहे ना
या ठिकाणी ट्रेड घेतला होता आणि एक्झिट या ठिकाणी केला मी, या ठिकाणी जवळजवळ 1.5 तास मी या ट्रेडमध्ये होतो, 1.5 तास कंटिन्युअसली. आणि त्या 1.5 तासामध्ये मी पूर्ण व्हिडिओ जो रेकॉर्ड केला होता, पण त्या 1.5 तासामध्ये काय माइंडमध्ये येतं ट्रेडमध्ये असताना, त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता याच्यात मी एक महत्वाची गोष्ट सांगतो फक्त. ट्रेड घ्यायच्या आधी आणि ट्रेड घेतल्यानंतर काय विषय नाहीये, पण ट्रेड घ्यायच्या आधी आपल्याकडे एक ट्रेडिंग प्लॅन असणं खूप म्हणजे 100% गरजेचं आहे. की ट्रेडमध्ये एंट्री कुठं करायची, ट्रेडमधून एक्झिट कुठं व्हायचं, जर आपलं टार्गेट हिट नाही झालं तर स्टॉप लॉस कुठं लावायचा. आपला स्टॉप लॉस असा लावायचा की जेणेकरून आपला स्टॉप लॉस $100 आणि टार्गेट $50 याचा अर्थ नाही. टार्गेट 1:2 पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेस लॉसमध्ये जाऊ किंवा आपण ज्यावेळेस लॉस घेऊ, स्टॉप लॉस आपला हिट होईल, त्यावेळेस आपल्याला प्रॉफिटपेक्षा जास्त स्टॉप लॉसची अमाऊंट नकोय, आपल्याला प्रॉफिटची अमाऊंट जास्त पाहिजे. आता या ट्रेडमध्ये ना मी $80 लॉस ठेवला होता. त्यानंतर मार्केट जसं वेव्ह फॉर्म मध्ये हायर हाय लोअर लो बनवत गेलं, हायर हाय हायर लो बनवत गेलं, त्यावेळेस ना मार्केटमध्ये ना मी स्टॉप लॉस ट्रेल केला. ट्रेल म्हणजे कसा की आता जर मार्केट इथून रिव्हर्स झालं, बरोबर, माझ्या डायरेक्शननी जात आहे तोपर्यंत मी 1:2 साठीच थांबणार. जोपर्यंत 1:2 भेटत नाही तोपर्यंत मार्केटमधून मी एक्झिट करणार नाही. पण जर मार्केट माझ्या अगेन्स्ट गेलं किंवा रिव्हर्स झालं तर कुठं थांबायचंय, आपला स्टॉप लॉस कुठं आपण एक्झिट करायचंय. आपल्याला जास्त लॉस नकोय. स्टॉप लॉस म्हणजे काय, त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे लॉसला स्टॉप करण्यासाठी, जास्त लॉसला स्टॉप करण्यासाठी स्टॉप लॉस वापरला जातो, बरोबर. आणि ट्रेडिंग प्लॅन असणं खूप महत्वाचं आहे. आता एक मी व्हिडिओ बघितला होता ट्रेडरचा, त्याच्यात असं होतं, बरोबर म्हणला तो, की त्या गोष्टीत एखाद्या बिल्डिंगला आग लागली तर नॉर्मल माणूस, आपल्यासारखा माणूस जो आहे तो तिथून पळून जाईल, बाहेर कसं जावं हा विचार करेल. पण फायर फायटर जो आहे तो त्या आगीला विझवायचं कसं हे त्याला माहिती असतं, तो आग विझवतो ती, बरोबर. त्याचं कारण एकच आहे, त्याच्याकडे आहे ना त्या आगीशी डील करण्यासाठी, त्या आगीला विझवण्यासाठी सगळे प्लॅन असतात तयार, बरोबर. तो माणूस आहे, आपल्यासारखाच माणूस आहे तो. मग तेच प्रत्येक गोष्टीला प्लॅन पाहिजे. प्लॅन असला की कमी लॉस घ्यायचा, प्रॉफिट 1:2 साठी थांबायचं. मग ते प्रॉफिट रिव्हर्स होतं का काय, ते माइंड फोमो क्रिएट होतो, मार्केट एवढं वरती गेलं अजून वरती जाईल का, XYZ भरपूर गोष्टी आहेत. ट्रेडिंग ही सिंपल आहे खूप, फक्त तिला सिंपल वेने आपण आहे ना बघितलं पाहिजे. बाकी कोणतीच गोष्ट नाहीये ट्रेडिंग मध्ये. आणि एक गोष्ट डिसिप्लिन. आपण आहे ना 10 वेळा काय करतो, बाबा आज लॉस झालाय आपला, बरोबर, उद्या लॉस झाला, काल लॉस झाला, अरे मग ही स्ट्रॅटेजी चांगली नाहीये, मग स्ट्रॅटेजी बदलू. पण त्या स्ट्रॅटेजीवरती बॅक टेस्टिंग जर केली, पहिली गोष्ट बॅक टेस्टिंग न करता कोणती स्ट्रॅटेजी वापरायची नाही आपण. पण बॅक टेस्टिंग जर चांगला रिझल्ट असेल, त्याचे रूल डिफाईन असतील की बाबा या लेवलच्या म्हणजे असा आपल्याला सेटअप दिसला की आपण एंट्री करायची, या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवायचा, या ठिकाणी आपलं टार्गेट ठेवायचं, या गोष्टी जर प्रॉपर केल्या ना, एक डिसिप्लिन मध्ये, एक तुम्ही 100 ते 200 ट्रेड करा तसे, की एक स्ट्रॅटेजी घ्या, तिचा महिन्याचा बॅक टेस्टिंगचा डाटा बघा, म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की बाबा या ठिकाणी एंट्री करायची, या ठिकाणी एक्झिट करायची. तो कॉन्फिडन्स गेन केल्यावरती तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये अप्लाय करा. तो 1 महिना 2 महिना रोज 2 ट्रेड करा, 1 ट्रेड करा, पण प्रॉपर तुमचा सेटअप झाला तरच ट्रेड एक्झिक्यूट करायचा. म्हणजे इमोशनली विचार करायचा नाही तिथं. तिथं फक्त आपला सेटअप दिसला, एंट्री केली, एक्झिटचा सेटअप दिसला, एक्झिट केलं, SL घेतला प्रॉपर आणि टार्गेट घेतलं, एवढाच. हे 4 गोष्टी जर प्रॉपर केल्या ना, कोणीच तुम्हाला ट्रेडर बनण्यापासून अडवू शकत नाही. 1000 ट्रेडर आहेत युट्यूबला, आणि जे चांगले चांगले ट्रेडर आहेत ते तुम्हाला हेच सांगतात आहे की तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहा, कोणाचा कोर्स घ्यायची गरज नाही, कोणाला काही करायची गरज नाही. तुम्ही किती जरी कोर्स घेतले आणि तुमचा माइंड सेट नसेल ना, तुमच्याकडे 1000 कोटी रुपये असतील तरी तुम्ही ट्रेडर होऊ शकत नाही. पण तुमच्याकडे इनफ मनी आहे, या बघा, तर तुम्ही आहे ना तुमचा माइंड सेट फक्त बिल्ड करा, बाकी काहीच गरज नाही ट्रेडिंग मध्ये. डिसिप्लिन, माइंड सेट, तुमचा स्ट्रॅटेजी बॅक टेस्टेड असेल ती, आणि तुमचा माइंड सेट, बास. सक्सेसफुल ट्रेडर होण्यापासून तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. नाही तर तुम्ही 1000 हे करा, काय म्हणतात त्याला, काय यार,
माझं असं डोकं आहे. कोर्स, हा, तुम्ही 1000 कोर्स बाय करा, काय अर्थ नाही त्या कोर्सला. कोर्समध्ये तुम्हाला भले चांगलं शिकवत असतील, तुम्हाला बेसिक शिकवत असतील, हे बघा, तहान लागली ना माणसाला, माणूस विहीर खोदून पाणी काढतो. तुम्हाला तहान आहे का त्या गोष्टीची, ते बघा. बरोबर. आता मी एक पण कोर्स नाही केला आयुष्यात. 5 ते 6 वर्ष झाले मी शिकतोय, युट्यूब वरून शिकलो, लाईव्ह ट्रेड मधून शिकलो. 6 वर्ष झाले मी करतोय ही ट्रेडिंग. त्यावेळेस कुठं 100 आणि $150 हे करतोय. आता तुम्हाला याचा काय फायदा होणार आहे? 6 वर्ष जे मी केलं ना, कोर्स न कोणता बाय न करता, कोर्स न करता, ह्या गोष्टी मी सांगणार तुम्हाला की कसं काय शिकलो. मग माझा जो अनुभव आहे ना, तो तुमच्या कामाला येणार आहे. बरोबर. मग ठीक आहे, अशाच आपले व्हिडिओ आहेत मराठीमध्ये, प्युअर मराठीमध्ये व्हिडिओ मी बनवत असेल. आता थोडासा वेबकॅम वगैरे घेतो मी, आणि मग नंतरच्या व्हिडिओ जरा ॲडव्हान्स होतोय. बाकीचं आता पुढं एक व्हिडिओ टाकल मी, टार्गेट हिट झाल्याची, ती बघा आणि लाईक करा व्हिडिओ आवडली तर, आणि कमेंट करा. तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल हा, तर कमेंट करा आणि तुमचा सपोर्ट दाखवा, तुमचं प्रेम दाखवा. बस, बाकी काही नको आहे मला. थँक्यू सो मच एवढा वेळ दिल्याबद्दल. आणि असंच तुम्ही ट्रेडिंगवरती प्रेम करा, डिसिप्लिन राहा, एका स्ट्रॅटेजीवरती फोकस राहा, आणि रूल डिफाईन करून ठेवा, ट्रेडिंग प्लॅन बनवा. आणि कुणी म्हणजे 10वीतलं पोरग असेल ते पण ट्रेडर होईल. फक्त एवढे 10 ते 12 गोष्टी आहेत, त्या गोष्टींवरती फोकस केल्यावर. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. मार्केट या ठिकाणी परत खाली आलं होतं. आपण सांगितलं ना, आपला जो रूल आहे ना, तो 3च गोष्टींचा. म्हणजे खाली क्रॉसवरती लावून क्लोज केली कॅन्डल की एक्झिट करणं, किंवा SL किंवा टार्गेट. बघू आता काय होतं ते, वेट करू. आपण आपला SL जो आहे तो ट्रेल करून आहे ना, या ठिकाणी घेऊन येऊ, कॉस्ट टू कॉस्ट. म्हणजे आता मार्केट जरी या ठिकाणी रिव्हर्स झालं तरी आपला जो आहे तो EMAच्या खाली क्लोजिंग होऊन सुद्धा, किंवा एकदम फास्टमध्ये रिव्हर्स झालं तरी आपला जो आहे तो SL हिट झाला तरी लॉस नाही होणार. कारण का या ठिकाणी याच्या खाली जर आलं ना मार्केट, तर टोटली इथपर्यंत जाईल. तर वेट करू आता. टार्गेट नाही तर आपलं कॉस्ट टू कॉस्ट बघू काय होतंय. आपल्याला एरिया भेटलेला आहे, हा बाईंग झोन जो आहे तो भेटलेला आहे. ठिकाणी वेट करू. या लेवलला मार्केट येऊन मग पुलबॅक घेऊन परत जाऊ शकते. वेट करू मग बहुतेक. ऑलरेडी मार्केट जे ते हायर हाय लोअर लो बनवतो या ठिकाणी. हायर हाय लोअर लो, हायर हाय लोअर लो, हायर हाय लोअर लो, आणि आता हायर हाय बनवतो. ठीक आहे, आपण आपलं जे आहे ते त्यासाठी वेट करू. मग आता बघू काय होतं. एकदा माग कुठं इम्पॉर्टंट लेवल आहे का बघू. त्या लेवलला ठीक आहे, या लेवलला आहे थोडीशी लेवल. हे ब्रेक केलं इझिली जात आहे मार्केट. वेट करू काय होतं ते. अशा प्रकारे आपलं टार्गेट जे आहे ते हिट झालेलं आहे. बघू शकता आपण. प्रॉफिट जे 162 आजचा ट्रेड जो झाला तो. अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आणि लाईक करा.